नमस्कार. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे सीईटीच्या फॉर्म भरायची डेट आलेली आहे. सीईटीचा फॉर्म तुम्ही आजपासून म्हणजे 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत भरू शकणार आहे. आता हा फॉर्म भरायचा कसा, याची लिंक काय आहे, या सगळ्याची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला सीईटीच्या फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरून डायरेक्टली तुम्ही त्या फॉर्म भरण्याची साईटवरती जाऊ शकता. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉमेंट सेक्शनमध्ये पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ह्या सीईटीचे एक्झाम कोणत्या सिलेबसवरती असणार आहे, याच्यामध्ये किती कमी गुण मिळाले तर काय होईल, या सगळ्यांचं डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहे. तर सर्वप्रथम की हा जो सिलेबस आहे तो रिड्यूस सिलेबसवरती आहे. की काहींनी क्वेश्चन विचारले होते की सिलेबस कोणता असणार आहे, तर सिलेबस एसएससीचा असणार आहे. की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सिलेबस राज्य मंडळाचा म्हणजे एसएससीचा सिलेबसवरती असणार आहे आणि तोही रिड्यूस सिलेबस जो की काही चॅप्टर्स याच्यामध्ये तुमचे वगळलेले होते त्याच्यावरती एक्झाम असेल. अगेन आपण जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की सायन्स, मॅथ, इंग्लिश अँड एसएसटी या सब्जेक्टवरती तुमचे एक्झाम असेल की प्रत्येकी 25 गुण 25 क्वेश्चन असणार आहेत. 100 मार्क्सची ही टोटल एक्झाम आहे. एक्झामसाठी वेळ तुमचा 2 तासाचा असणार आहे आणि महत्त्वाची म्हणजे ही एक्झाम एमसीक्यू आणि ऑफलाईन मोडमध्ये होत आहे. तर ऑफलाईन मोडमध्ये होत असताना तुम्ही ज्यावेळेस सीईटीचा फॉर्म फिलअप करताल तर तुम्हाला एक्झाम सेंटर चूज करण्याचा ऑप्शन तिथे असतो. मग एक्झाम सेंटर तुम्ही कसं चूज करणार की ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या एरियामध्ये आहे ती लोकॅलिटी ते डिस्ट्रिक्ट तुम्ही चूज करायचं, जेणेकरून तुमचा जो काही नंबर येईल त्या एरियामध्ये तिथले जे काही कॉलेजेस असतील त्या एरियामध्ये तुमचा नंबर लागू शकतो. अगेन काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे की जसं की सांगितलं की ही एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे, एमसीक्यूच्या फॉर्ममध्ये आहे आणि ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे. तर तुम्हाला OMR शीट प्रोव्हाइड केली जाणार आहे. मग OMR शीटमध्ये काय असतं तर ऑप्शन्स असतात जसं की ABCD. मग जे काही करेक्ट ऑप्शन आहे तुम्ही त्याला ते डार्क करायचा असतो. जसं की फॉर एक्झाम्पल ए ऑप्शन असेल तर ए ऑप्शनला तुम्हाला काय करावं लागेल, एकतर ब्लॅक पेन किंवा ब्ल्यू पेन ह्या दोन्ही बॉल पेनच तुम्हाला यूज करायचा आहे. त्याने तुम्हाला तो सर्कल डार्क करायचा असतो. ओके, हा पॉइंट झाला. जर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता OMR शीटचं एक्झाम्पल कशा प्रकारे तुम्हाला सर्कल डार्क करायचा असतो. देन अगेन नेक्स्ट पॉईंट म्हणजे की याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताल तर तुम्हाला लँग्वेज चूज करता येणार आहे की कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. याच्यामध्ये 8 प्रकारच्या लँग्वेजेस आहेत. तुम्हाला जी प्रेफरन्स आहे म्हणजे तुमची जी काही लँग्वेज आहे तुम्ही चूज करू शकता. सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी 2 लँग्वेजेस ते चूज करू शकतात. एक इंग्लिश आणि जे काही प्रेफर्ड लँग्वेज असणार आहे ते चूज करू शकतात. हे झाले काही महत्त्वाचे पॉईंट. अगेन याच्यामध्ये नेक्स्ट म्हणजे की जसं लास्टमध्ये व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की एसएससीच्या स्टुडंटसाठी फीज याच्यामध्ये नसणार आहे. सीईटीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची फीज एसएससीच्या स्टुडंटसाठी नाहीये. बट सीबीएसई किंवा ICSE या बोर्डसाठी किंवा अदर काही इंटरनॅशनल बोर्डसाठी स्टुडंटला जर सीईटीचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांना फीज आहे ती म्हणजे 178 रुपीज तुम्हाला आकारल्या जातील. आणि हे 178 रुपीज भरताना ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्याच थ्रू तुम्ही करू शकता. ऑफलाईन मोड याच्यासाठी अवेलेबल नाहीये. तर ही सीईटी आपल्याला माहिती आहे की सीईटी ऑप्शनल आहे, म्हणजे स्टुडंट चूज करू शकतात की सीईटी द्यायची आहे का नाही. तर जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण आम्ही सजेस्ट केलं होतं की सीईटी तुम्ही सीईटीचा फॉर्म भरला पाहिजे, सीईटी द्या. कारण की ऍडमिशनचे जे काही प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये प्रेफरन्स त्याच मुलांना दिला जाईल ज्यांनी सीईटी एक्झाम दिलेली आहे, ज्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत सीईटीमध्ये, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जाणार आहे. तर काही स्टुडंटचे असा क्वेश्चन होता की त्यांचा गॅप झालेला आहे, म्हणजे लास्ट इयरला त्यांनी एक्झाम दिली, 1 वर्षाचा गॅप आहे, देन त्यांना 11thला ऍडमिशन घ्यायचंय, मग त्यांनी सीईटी दिली पाहिजे का. तर जर त्यांना 11thला त्यांचं म्हणजे त्यांना हवं ते कॉलेज हवं असेल, म्हणजे त्यांना चांगलं कॉलेज पाहिजे असेल की या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायचंय, तर त्यांनी सीईटी दिली पाहिजे. कारण ऍडमिशनची जी काही प्रोसेस असणार आहे तर त्या सीईटीच्या मेरिट लिस्टवरून आहे. तर आम्ही हे सजेस्ट करू की तुम्ही सीईटीची एक्झाम द्या. आता राहिला पॉईंट सिलेबस काय असणार आहे, कोणते टॉपिक्स कशावरती ही एक्झाम होणार आहे. तर आपण चला आता सिलेबस बघूया, याच्यामध्ये कोणत्या सब्जेक्टचं काय काय सिलेबस असणार आहे. लेट्स सी. सगळ्यात प्रथम इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडी आहे. तर लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला सगळं ग्रामरचं सेक्शन याच्यामध्ये येणार आहे. जसे की कंपाऊंड वर्ड्स, जिरंड, पार्टिसिपल, इन्फिनेटिव्ह असेल, देन स्पॉट द एरर असेल, वर्ब फॉर्म असेल, पार्ट ऑफ स्पीच, वर्ड रजिस्टर, मॉडेल ऑक्झिलरीज असणार आहेत. याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट वर्ब, देन फ्रेजेस जे आहेत ते चूज करायचे असतात. नॉट ओनली बट ऑल्सो आहे. देन क्लॉजेस आहेत याच्यामध्ये, वर्ड चेन, प्रोनाउन्सिएशन, correct spelling, figure of speech, direct indirect speech, then active voice, passive voice, antonyms, synonyms, coordinators, then framing question, no sooner than, transformation sentences, types of sentences, homophone, subject verb agreement, alphabetical order, tense, degree of comparison, prefix, suffix,
देन फाइंड द वर्ड क्लास, क्वेश्चन टॅग, ॲज सून ॲज, हे सगळे ग्रामरचे चॅप्टर्स याच्यामध्ये येणार आहेत. याच्यावरती तुमचा इंग्लिश सेक्शन असणार आहे, ॲज वेल ॲज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज याच्यामध्ये आहे की जे की 6 to 8 लाईन्सचे असणार आहेत. अगेन पोएटिक डिव्हाइस असेल आणि क्वेश्चन बेस्ड ऑन रायटिंग स्किलवरती काही क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, हा झाला तुमचा इंग्लिशचा सिलेबस. आता बघूयात आपण सायन्सचा सिलेबस. तर सायन्सच्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिसू शकतं ग्रॅव्हिटेशन, देन पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, देन केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, देन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, देन लेन्सेस, देन मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड, स्पेस मिशन, हे सगळे तुमचे सायन्सचे टॉपिक्स असणार आहे. याच्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत सायन्सचे. याच्यावरती एक्झाम सायन्सचं याच्यावरती येणार आहे. देन हा झाला सायन्स पार्ट 1. सायन्स पार्ट 2 मधले कोणते चॅप्टर्स असतील तर याच्यामध्ये सायन्स पार्ट 2 चे 10 चॅप्टर्स आहेत, जसे की हेरिडिटी अँड इव्होल्युशन, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, देन पार्ट 2 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ॲनिमल क्लासिफिकेशन, देन इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, सोशल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट, हे सगळे जे आहेत हे सायन्स पार्ट 2 चे तुमचे चॅप्टर्स असणार आहेत. देन आपण नेक्स्ट येऊयात मॅथमॅटिक्सच्या सिलेबसकडे. मॅथ्समध्ये तुम्हाला पार्ट 1 मध्ये अल्जेब्रामध्ये याच्यामध्ये तुम्हाला 4 चॅप्टर्स असणार आहेत, जे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे, देन क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड प्रोबॅबिलिटी, हे 4 चॅप्टर झाले अल्जेब्राचे. देन जॉमेट्रीचे त्याच्यामध्ये 5 चॅप्टर्स तुम्हाला दिसतील की जसे की सिमिलॅरिटी, देन पायथागोरस थेरम आहे, सर्कल, कोऑर्डिनेट जॉमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, हे झाले भूमिती म्हणजे जॉमेट्रीचे सिलेबस. आता येऊयात आपण SSTच्या सिलेबसकडे. तर SSTच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघू शकता हा आपला जो SST आहे जसं की हिस्ट्री, पॉलिटिकल अँड जॉग्राफी असं डिवाइड केलेलं असतं. तर याच्यामध्ये आपण फर्स्टली बघूयात की हिस्ट्रीचं काय काय येणार आहे. तर हिस्ट्रीचे जे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये क्रिटिकल समरी ऑफ हिस्ट्री फ्रॉम एनिशियन टू मॉडर्न पिरियड, देन अप्लाइड हिस्ट्री, मास मीडिया अँड हिस्ट्री. देन तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की चॅप्टर नंबर 6 and 4 जो आहे तो ओमिटेड आहे, वगळलेला सिलेबस आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येणार नाहीयेत. म्हणजे फक्त रिड्यूस सिलेबसवरतीच तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता की काय काय चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत की टुरिझम अँड हिस्ट्री दिसत आहे, देन हिस्ट्री अँड अदर डिसिप्लिन्स आहेत. ठीक आहे, जसं की आपण बघितलं राज्यशास्त्रामध्ये तुम्ही बघू शकता की वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, देन इलेक्ट्रल प्रोसेस, पॉलिटिकल पार्टीज रिजनल, नॅशनल, देन सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असतील. देन आपण येऊया जॉग्राफीकडे. याच्यामध्ये लोकेशन अँड एक्सटेंट, देन फिजिओग्राफी अँड ड्रेनेज, देन नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ, इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन्स, टुरिझम अँड ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन, हे सगळे चॅप्टर्स येणार आहेत तुम्हाला जॉग्राफीमध्ये. सो बेसिकली हा तुमचा सिलेबस असणार आहे CETच्या एक्झामसाठी. सो काही याच्यामध्ये डिफरंट नाहीये, डिफिकल्ट नाहीये की तुम्ही जे SSC मध्ये सगळं शिकलेला आहात तोच सिलेबस आहे, तो रिड्यूस जो सिलेबस होता तोच सगळा सिलेबस याच्यामध्ये असणार आहे. तर हे विसरायचं नाहीये. तुमची एक्झाम 21 ऑगस्टला आहे. एक्झामचा टायमिंग 11 ते 1 आहे. एक्झाम सेंटरवरती जाताना तुम्हाला 1 तास आधी पोहोचायचंय. CETचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. सर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहेत की CETचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा, तेही बघायला विसरू नका. आणि हा CETचा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची आहे तुमच्याकडे, जेणेकरून तुमच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला ती प्रिंट लागणार आहे. सो अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.